हॅलो फ्रेंड्स, हाव आर यू ऑल? आय होप यू ऑल आर डुईंग व्हेरी वेल. चला तर मग आज पाहूयात जाफरानी चिकन पुलाव. ॲक्च्युली ह्या इन्ग्रेडियंट्स बघून तुम्हाला वाटलं असेल की हे पुलाव दिसतं आहे, पण पुलावचे इन्ग्रेडियंट नसून हे इथे जाफरानी पुलाव न मिळता इथे जाफरानी चिकन बिर्याणी या नावाने हे मिळत असते रेसिपी हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये. तर चला तर मग आज करून पाहूयात. इन्ग्रेडियंट्स आहेत हा पुलाव कम बिर्याणी मसाला, 1 चॉप्ड ओनियन, हाफ कॅरेट, पोटॅटो, 1 टोमॅटो आणि फ्यू ग्रीन पीस आहेत आणि 1 टेबलस्पून जिंजर गार्लिक पेस्ट. हा आहे सोप्ड बासमती राईस आणि तो बॉईल करताना आपण हे तमालपत्र त्याच्यात टाकणार आहोत. खड्या मसाल्यामध्ये तुम्ही याच्यात वेलची आणि मिरं पण टाकू शकता, पण आपण ह्याला जाफरानी म्हटलेलं आहे. जाफरान म्हणजे केसर आणि केसरचं फ्लेवर देणं हे आपलं काम आहे. म्हणून बाकीच्या मसाल्यांच्या ऐवजी आपण हा जो खडा मसाला करून घेतलेला आहे हा पूर्ण खड्या मसाल्यांचाच आहे, ज्याची मी पावडर करून घेतलेली आहे. आणि हे आहे केसर, जे आपण याला बॉईल करताना याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आपल्याला माहितीच आहे केसर टेक्स लाँग टाईम टू गेट सोक्ड. तर हे दुधामध्ये मी केसरचे दाणे आणि केसरच्या काड्या आणि थोडासा कलरही, फूड कलरही टाकून घेतलेला आहे. हे आहे मॅरिनेटेड चिकन, जे मी जिंजर गार्लिक पेस्ट लावून 1 डे बिफोर फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि आता डिफ्रॉस्ट करून घेतलेलं आहे. आता रेसिपी सुरू करूया. मोठा पॉट ठेवलेला आहे. ॲड करूयात 1 फुल स्पून घी. घी बर्न होऊ नये म्हणून अगदी 1 टेबलस्पून होईल एवढंच ऑइल ॲड करूया. ऑइल आणि घी गरम झालेले. आता व्हेजिटेबल्स ॲड करून घेऊयात पॅनमध्ये. परतून घेऊया. जास्त रेड करायचं नाही आहे ओनियन. ट्रान्सपरंट दिसायला लागला की बाकीच्या भाज्या लगेच ॲड करायच्या. कॅरेट टाकून घेऊया. तसंच पीस पण टाकूया. 1 स्मॉल पोटॅटोचे काही पीसेस आहेत तेही टाकून घेऊया. मिक्स करूयात. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून कॅरेट आणि पोटॅटो थोडं स्टीम होईपर्यंत, सेमी कुक्ड होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. वाफ येण्यासाठी झाकण ठेवूयात. पाहूयात आपल्या भाज्या शिजल्यात का. व्यवस्थित शिजल्या आहेत, सॉगी झालेले नाही आहेत. आता डिशमध्ये काढून घेऊया. काढून घेतलेल्या आहेत भाज्या. आता तरी तुम्ही पाहू शकता पॅनमध्ये काही भाज्या अजून शिल्लक आहेत आणि या प्लेटमध्ये वेगळ्या काढून ठेवलेल्या आहेत. यातच आता आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकून घेणार आहोत. परतून घ्यायचे. मीठ टाकून घेऊया. यातच आता आपले चिकन पीसेस आहेत ते करून घ्यायचे. चिकन थोडं परतून घेऊया. झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे. चिकनला वाफ येईपर्यंत आपण आता भात आपला शिजायला लावूया. बाउलमध्ये मोठ्या पॉटमध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे. तमालपत्र टाकून घेऊया. मीठ टाकलेलं आहे. लक्षात ठेवा पाण्याला उकळी आल्याशिवाय भात त्याच्यात टाकायचं नाही आहे. मी पहिलेच पाणी बॉईल करायला ठेवलं होतं. ते बॉईल वॉटर होतं आणि त्याच्यातच मी राईस ॲड केलेला आहे. राईसला सुंदर मसाल्याचा फ्लेवर येण्यासाठी आपण 2 वेलची आणि दालचिनीचा तुकडा टाकणार आहोत. 5 to 10 मिनिट्स व्यवस्थित बॉईल आल्यानंतर फेस वगैरे काढून घ्यायचा आहे पाण्याचा आणि राईस ऑलमोस्ट 70% कुक करून घ्यायचा, कारण पुन्हा चिकन लावून सेट करून आपल्याला पुन्हा त्याला स्टीम घ्यायची आहे. बघूयात आपलं चिकन किती शिजलं. आपण पाहू शकतो चिकनमध्ये जो स्टॉक तयार झालेला आहे तो आपण भातासाठी वापरणार आहोत, म्हणून तो आता काढून घेऊया. स्टॉक आहे तो काढून घेऊया. अशा प्रकारे हा अगदी कॉन्सन्ट्रेटेड असा स्टॉक आपल्याला मिळालेला आहे. दिस मच इज इनफ फॉर आवर राईस. चिकनही शिजलेलं आहे. आपण ट्राय करून घेऊया. त्यावर आता आपल्याला हा बिर्याणीचा मसाला टाकून घ्यायचा आहे. मिक्स करून घेऊया. चिकन परफेक्टली मसाला कोट झालेला आहे. आता गॅस बंद करून टाकूया. राईस चेक करूया. 70% परफेक्टली शिजलेला आहे. आता त्यातलं पाणी काढून घेऊया. पाणी काढून घेतलेलं आहे आपण राईसमधलं. आता ॲड करूया टोमॅटोज. सोबतच ॲड करायचा आहे आपला हा राहिलेला बिर्याणी मसाला आणि हा चिकन स्टॉक. सोबतच ॲड करूया जाफरान मिक्स म्हणजे केशर मिक्स केलेलं मिल्क.
एवढ्या स्टीममध्ये आपला राईस आणि टोमॅटोजही परफेक्टली शिजतील. झाकण ठेवून वाफ घ्यायचे. भात शिजला का पाहूया. परफेक्टली असा शिजलेला आहे भात. गॅस बंद करून टाकायचं आहे. इन द मिड टाईम आपण ही अतिशय स्पेशल वाटणारी अशी साधी सोपी आणि अतिशय लाजवाब टेस्ट असलेली चटणी तयार करून घेतलेली आहे, जी प्रत्येक वेळी हॉटेलमध्ये ही डिश किंवा ही बिर्याणी ऑर्डर कुठलीही बिर्याणी ऑर्डर केली तरी गल्फमध्ये ही चटणी आवर्जून सर्व करतात. मला याची रेसिपी हवी असेल तर नक्की कॉमेंट करा. आय विल शोरली शेअर द रेसिपी विथ यू. चिकन तयार आहे. पातेल्यातून काढून घेतलेलं आहे. गॅस ऑन करूया पुन्हा. हे पोटॅटोचं किंग लेअर असे करून घेतलेलं आहे. ते पॉटच्या बेसला लावून घ्यायचे. पीसेस लावून झालेले आहेत. ही बिर्याणी अपसाईड डाऊन टर्न करतात, तर त्यावेळी अशी अरेंजमेंट करतात ती मी दाखवते तुम्हाला. आता या भाज्या ज्या आपण स्टीम करून घेतल्या होत्या त्या टाकून घेऊया. भाज्यांचा लेअर सेट झालेला आहे. आता चिकन टाकूया. चिकन सेट झालं. आता राईस टाकूया. कोरिअंडर स्प्रिंकल करायचं राहिलं. तूप टाकून घ्यायचं आहे. पुन्हा भात लावायचं. बिर्याणी सेट करून आपण अगदी लो फ्लेमवरती 5 ते 10 मिनटं याला पुन्हा वाफ घ्यायची. ही अतिशय अप्रतिम अशी खूप फ्लेवरफुल इतका सुगंध सुटला आहे याचा केशरचा. मस्त अशी जाफरानी बिर्याणी, जाफरानी चिकन बिर्याणी विथ सॅलड आणि चटणी अँड पिकल ऑल्सो. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.